एरवी कसं होतं ना, की असं मुलींची छेड काढतात पुरुष सगळे मिळून. तर मला त्या प्रत्येक वेळेस त्या मेकअप रूममध्ये गेल्यावर असं मला भीती, दडपण यायचं, की आता कसे कपडे बदलू. मला बाथरूममध्ये चेंज करायला लावलंय. काय नाही 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 असं काही नाही, त्याने बायकांसमोर चेंज केलंय. अरे काय बोलते. पॉलाला हे मान्य असेल का? मी तिची परवानगी घेऊनच, आणि तिला मुळात तिच्याकडे जेवढं लक्ष देतात. नाही नाही, कळतं नेमकं मराठी. मीच माती खाऊन तिला बाराखडीची पुस्तकं आणून दिली आहेत. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक महिला असते आणि प्रत्येक यशस्वी महिलेमागे एक मोलकरीण असते. हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल नाच ग घुमा या चित्रपटातला. नुकताच ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि भन्नाट हा ट्रेलर गाजतोय. त्यातलं नाच ग घुमा हे गाणं हे सोशल मीडियावर भन्नाट गाजतंय. त्याचीच टीम आपल्या TV9 मराठीच्या ऑफिसमध्ये आलेली आहे आणि हा महिला प्रधान चित्रपट कौटुंबिक विषयावरती आहे. त्याच्या टीमसोबत या चित्रपटाविषयी आपण गप्पा मारणार आहोत. पहिले सारंग दादा तुझ्याकडेच येते. महिला प्रधान चित्रपट आहे, सगळ्या भन्नाट टीम तुम्ही महिलांची घेतलेली आहे, त्यामध्ये तुम्ही सगळे काम करताय. महिलांसोबत काम करताना तुझी किती दमछाक झाली ते सांगायच्या आधी ते जे तू पहिला डायलॉग म्हणालीस ना, प्रत्येक स्त्रीमागे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते, असा तो डायलॉग आहे. आणि प्रत्येक बाईच्या मागे एक कामवाली बाई असते असं. तर आम्ही कामवाली बाई हा शब्द वापरतोय खास करून. म्हणजे तुझं योग्यच आहे, आपण मोलकरीण आत्तापर्यंत वापरायचो शब्द, पण कामवाली बाई असं म्हणण्याचं कारण जे मधुगंधा प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगते की वर्किंग वुमनचं मराठी ट्रान्सलेशन हे कामवाली बाई होतं, आणि त्याच्यामुळे आम्ही तो कामवाली बाई शब्द वापरतोय सगळीकडे, का मदतनीस हा शब्द वापरत. आणि आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मला एकतर मजाच, एवढ्या सगळ्या बायकांमध्ये आपला रोल जर का एकट्या पुरुषाचा असेल तर आपल्याला जास्त भाव खायला मिळतो. इतर ज्या बायका बघायला येणार त्या शेवटी बघणार कोणाला, त्यांना काहीतरी बघण्यासारखं असावं, तर असं म्हणून मला आनंदच आहे. पण माझं एवढं नक्की झालं की मला एकटं एकटं वाटायचं आणि घाबरलो होतो मी मी एकटा असं कोपऱ्यात बसून असं, मी घाबरून एकटा बसलेलो असायचो कोपऱ्यात. कारण म्हणजे एरवी कसं होतं ना, की असं मुलींची छेड काढतात पुरुष सगळे मिळून, आणि असं तसं असं होतं ना, रस्त्यावर नाक्यावर एखादी मुलगी चालली आहे तर मुलं छेड काढतात वगैरे. तर मला त्या प्रत्येक वेळेस त्या मेकअप रूममध्ये गेल्यावर असं मला भीती, दडपण यायचं, की आता कसे कपडे बदलू, मला कसं वाटेल, असं हे व्हायचं मला. ताई काय सांगतोय ते नेमकं काय, खरं काय नेमकं? तो एकदम रुळला होता आणि त्याला ते आवडत होतं की भरपूर बायका आणि तो एकटा. हो हो, डोळे बंद करा आणि मी तिथेच कपडे बदलतो. काही प्रॉब्लेम नव्हता त्याला. तो खूप म्हणूनच आम्हाला तो जास्त कम्फर्टेबल, म्हणजे ॲज अ निर्माता म्हणून, आणि तिकडे आम्हाला प्रोडक्शन फ्रेंडली आर्टिस्ट मिळाला. लावलंय काय? नाही 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 असं काही नाही, त्याने बायकांसमोर चेंज केलंय. अरे काय बोलतेस, म्हणजे बायकांनी डोळे मिटले, कॉन्ट्रोवर्सी बायकांनी डोळे मिटले. नाही नाही, जस्ट किडिंग किडिंग. घरी जायचंय, पॉला मारेल मला. नाही नाही आणि ती तिकडची कोल्हापुरीच वापरते ती. मी मजा करते. त्याने सगळ्या बायकांना डोळे बंद करायला लावून बाथरूम मध्ये जाऊन त्याने चेंज केलेलं आहे. आणि मग बाहेर आला तरी आम्हाला डोळे, आम्हाला सांगितलं नाही की आता की उघडा. त्याने आम्हाला तसंच ठेवलं, असं खूप त्रास दिलाय आम्हाला. नाही, मला खरंच ऑन सिरियस नोट मला खूप आनंद झाला की मला हा रोल मिळाला. कारण सगळ्या बायकांच्या सिनेमात जेव्हा पुरुषाचा रोल असतो तेव्हा त्याला खूप प्राधान्य मिळतं, म्हणजे तुमचं लक्ष जातं, आणि माझ्याकडे लक्ष द्यावं असं माझी इच्छा आहे प्रेक्षकांनी. त्यामुळे मला खूपच आनंद झाला. पॉलाला हे मान्य असेल का? मी तिची परवानगी घेऊनच, आणि तिला मुळात तिच्याकडे जेवढं लक्ष देतात. नाही नाही, कळतं नेमकं मराठी. मीच माती खाऊन तिला बाराखडीची पुस्तकं आणून दिली आहेत. तर आता असं झालंय ना, की तिला अटेन्शन मिळतं पुरुषांकडनं. अर्थात आपल्याकडे एक फॉरेनर आली आहे, सुंदर आहे, प्लस ती स्वतः पैसे कमवते म्हटल्यावर सगळे पुरुष तिच्या अवतीभोवती घुटमळत असतात. तर माझ्याबरोबर आज हे होतंय, तर तिने मान्य करावं. हे फार छान उत्तर दिलेलं, सावरून घेतलंय. असं आहे. मी स्वप्नीलनी मला खूप शिकवलंय ॲज अ प्रोड्युसर की तू एक म्हणजे असा हार्ट थ्रॉप कसं बनायचं हे शिकवलंय स्वप्नीलनी मला. स्वप्नील दादा नेमकं काय आहे हे?
नाही, मला असं वाटतं की हार्टथ्रॉब बनवणं शिकवता येत नाही, ते असावं लागतं आणि ते त्याच्यात आहे म्हणून त्याला ते जमतं. सो तो हार्टथ्रॉब आहेच. आय थिंक तो आपल्या डिजिटल मीडियाचा हार्टथ्रॉब आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा मराठी आता मराठी लँग्वेज पुरतंही मर्यादित राहिलं नाही भाडीपा, पण जेव्हा जेव्हा तुम्ही सोशल मीडियाच्या रेलिव्हन्सबद्दल बोलाल महाराष्ट्रात, तेव्हा तुम्ही सारंगसाठी हे नाव घेतल्याशिवाय बोलू शकत नाही. सो आय थिंक तो सोशल मीडियाचा हार्टथ्रॉब आहेच आणि या चित्रपटात त्यांनी फार सुंदर काम केलं आहे. आणि हा चित्रपट बघितल्यानंतर आम्हाला सगळ्यांना अशी खात्री आहे की सारंग, कारण काय होतं अनेकदा तो चेहरा डोळ्यासमोर येत नाही, कारण आपल्याला वाटतं त्याची कोर कॉम्पिटन्सी सोशल मीडिया किंवा डिजिटल आहे, मग तो करेल का वगैरे, या कारणांनी अनेक लोक त्याला टचच करत नाहीत किंवा अप्रोच करत नाहीत. त्याच्या अभिनयाच्या ताकदीबद्दल काही प्रॉब्लेमच नाही कोणाला. तो उत्तम अभिनेता आहे, त्यांनी वारंवार सिद्ध केलं आहे. पण मला असं वाटतं की या चित्रपटानंतर सारंगचा डेफिनेटली एक फिल्म ॲक्टर या कॅटेगरीमध्ये विचार होईल वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी. इतकं सुंदर काम सारंगने केलं, इनफॅक्ट सगळ्यांनीच. अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळा कप्पा आहे तुझा, आणि आता तू एका वेगळ्या भूमिकेतून एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर होतोय. तर ऑफकोर्स तू चित्रपटात दिसणार नसला तरी तुझ्या अनेक म्हणजे तुझे जे काही आपण क्षण म्हणू त्या चित्रपटात आहेत, तर त्याबद्दल काय सांगशील? कसा होता अनुभव? खूप चांगला अनुभव होता. मला असं वाटतं की एका वेगळ्या भूमिकेत मी चित्रपटात दिसणार आहे. बरोबर, निर्माता आहे. आम्ही 6 निर्माते आहोत. परेश, मधुगंधा, मी, शर्मिष्ठा, तेजस आणि तृप्ती, असे 6 मित्रांनी म्हणून हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे. मी त्यातला एक षष्ठमांश निर्माता आहे. पण मला असं वाटतं की हा चित्रपट माझ्या मनाच्या खूप जवळचा. त्याची अनेक कारणं आहेत. पहिलं, परेश माझा अत्यंत लाडका दिग्दर्शक आहे, ॲक्टर म्हणूनच. मधुगंधा माझी जुनी मैत्रीण आणि अत्यंत लाडकी आणि प्रिय लेखिका आहे. परेश मधुगंधाने मिळून हा सिनेमा लिहिला आहे, परेशने डिरेक्ट केला आहे. आम्ही 6 मित्रांनी मिळून त्याची निर्मिती केली आहे. कास्टिंग जर तू पाहिलंस तर सगळे मित्र आहेत. मुक्ता असेल, नमा असेल, सारंग असेल, सुकन्याताई, सुप्रियाताई, छोटी आमची मायरा, ती पण आता मैत्रीणच आहे. म्हणजे इतकी सुंदर ती मिक्स झाली आमच्या सगळ्यांमध्ये. आणि मला असं वाटतं की हा सिनेमा माझ्या यासाठी पण अत्यंत मनाच्या जवळचा आहे, कारण आजपर्यंत मला जे काही यश मिळालं अभिनेता म्हणून, त्याच्यात स्त्रीवर्गाचा मोठा वाटा आहे. मला मुलींनी मोठं केलं. मग कोणी मला दादू म्हणतं आणि त्या अर्थाने माझ्यावर प्रेम करतात. कोणाला मी त्यांचा मित्र वाटतो, की वेगवेगळ्या इमोशन्स असतील कनेक्ट व्हायच्या, पण स्त्रीवर्गाचा खूप मोठा वाटा आहे माझ्या यशात. आणि मला असं वाटतं की नाचगं घुमा इज अ ट्रिब्यूट टू वुमनहूड. तो इट्स माय वे ऑफ सेईंग थँक्यू टू एव्हरी वुमन हुज एव्हर टच्ड माय लाईफ. मग ती आई असेल, ती बहीण असेल, ती वहिनी असेल, ती मावशी असेल, आत्या असेल, काकू असेल, आजी असेल, मैत्रीण असेल, सखी असेल. सो या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत आयुष्यातल्या, आणि या सगळ्या स्त्रिया प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात असतात, या सगळ्या स्त्रियांना त्यांना थँक्यू म्हणणारी ही फिल्म आहे. त्यांच्या कार्याला सलाम करणारी ही फिल्म आहे. कारण जसं सारंग मगाशी म्हणाला की आपण म्हणतो की यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई असते आणि यशस्वी बाईच्या मागे कामवाली बाई असते. तर कामवाली बाई म्हणजे काय? वर्किंग वुमन. सो त्या अर्थाने तू कामवाली बाई आहेस, कारण तू वर्किंग वुमन आहेस ना. ही कामवाली बाई आहे, माझी आई कामवाली बाई आहे, ती कामवाली बाई आहे. सो कामवाली बाई म्हणजे फक्त धुणंभांडी करणाऱ्या मावशी नाहीत. प्रत्येक स्त्री जी आपलं घर सांभाळते, घरची सगळी कामं करते आणि आपलं घर सांभाळून परत ती जाऊन कोणाचं तरी विश्व उभं करते. मग तू इथे TV 9मध्ये येतेस आणि तू इथलं ही कंपनी मोठी करायला राबतेस, पण तू तुझं घर सांभाळतेस ना. सो त्या अर्थाने तू तुझ्या घरची कामवाली बाई आहेस. यू आर अ वर्किंग वुमन इन युअर हाऊस. सो अशा प्रत्येक स्त्रीला हा सलाम आहे. आणि त्यामुळे हा चित्रपट माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे. कारण जसं मी म्हटलं की त्यांनी खूप मोठं केलं आहे मला, त्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं आहे मला. सो इट इज माय वे ऑफ पेईंग बॅक अँड सेईंग थँक्यू. हा चित्रपटाचा हा जो विषय आहे तो फार निराळा आहे. म्हणजे आपल्याला असं आपण म्हणतो की आश्चर्यजनक हा विषय आहे, कारण हा सुचलाच नसता. कारण रोजच्या जगण्यामध्ये हा रोजच्या जगण्यातला विषय आहे आणि त्यावरती एक चित्रपट येतो आणि त्याचा एक तू भाग आहेस. तर कसं एकंदरीतच वाटतं ही जेव्हा स्क्रिप्ट आली किंवा तुला असं कळलं की या विषयावर चित्रपट होतोय, तर काय तुझं एकंदरीतच मत होतं? मला असं वाटतं की मधुगंधा आणि परेशच्या डोक्यातनं आलं आहे, त्यामुळे ते वेगळं असणार ह्याच्यात काही, म्हणजे हे इट्स अ नो ब्रेनर, ते असणारच म्हणून ते त्यांच्या डोक्यातनं आलं. दुसरं असं की चित्रपटाचा विषय वेगळा नाही आहे, खरं तर अत्यंत कॉमन आणि अत्यंत घराघरातला विषय आहे. मधुगंधा आणि परेशचं कौतुक आणि अभिमान यासाठी की त्यांना तो सुचला किंवा त्यांना तो चित्रपटात मांडावा असा वाटला, त्यांना तो अधोरेखित. कारण बघ ना, असं एकही घर नाही आता जिथे मदतनीस नसेल, म्हणजे किंवा घरची गृहिणी ते काम करत नसेल. सो त्यामुळे घराघरातले प्रॉब्लेम्स येते. पण म्हणजे आम्ही तेच विचार करतो अनेकदा की इतक्या कॉमन विषयावर कोणाला काही बनवावं असं का नाही वाटलं.
पण तो विषय बनवताना ती मालकीण आणि ती कामवाली बाई किंवा मदतनीस, म्हणजे आमच्या भाषेत सांगायचं तर ती राणी आणि त्या आशाताई, या दोघांच्याही नात्याला न्याय देणारी फिल्म आहे. म्हणजे आम्ही कुठेही असं म्हणत नाही की राणी कमी महत्त्वाची आणि आशाताई जास्त महत्त्वाच्या आहेत किंवा आशाताई कमी महत्त्वाच्या आहेत आणि राणीमुळे. आम्ही त्या दोन्ही स्त्रियांचा गौरव करतो आहे. म्हणजे राणीचाही गौरव आहे आणि आशाताईंचाही गौरव आहे. आणि त्यामध्ये म्हणजे जो अडकतो त्या गोट्याचाही गौरव आहे. सारंगच्या भूमिकेचं नाव गोट्या. सो संपूर्ण परिवाराला न्याय देणारी फिल्म आहे आणि ती लिहिणं कठीण आहे. आपण नेहमी असं म्हणतो की सोप्या गोष्टी जास्त कठीण असतात. मला नेहमी असं वाटतं की पंखा जेव्हा सगळ्यात जोरात फिरतो ना तेव्हाच तो स्थिर दिसतो आपल्याला, तेव्हा तो खरं तर सगळ्यात जोरात फिरत असतो. सो साधं सोपं लिहिणं जास्त कठीण आहे. आणि म्हणून मधुगंधा आणि परेशचं कौतुक किंवा या सगळ्यांचं कौतुक की साधा सोपा म्हणजे तुम्हालाही तुमच्या घरची फिल्म वाटते, तुम्हाला हा चित्रपट वाटतच नाही. ही तुम्हाला असं वाटतं की कोणाच्या तरी घरात कॅमेरा लावला आहे आणि कुठल्या तरी घरात खरंच घडणारे काही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येत आहेत. किंवा अरे हे माझ्या घरी घडतं, किंवा अरे काल मावशींबरोबर हे केलं मी, काल असं झालं. सो इतकी साधी सोपी आहे. सो ह्याचं क्रेडिट मधुगंधाला आहे, कारण तिला ते सुचलं, आणि परेश आणि मधुगंधाला की मग त्यांनी ते डेव्हलप करून त्याचा चित्रपट बनवला. आणि असा चित्रपट निर्माण करायला मिळणं, त्या निर्मिती प्रक्रियेचा भाग होता येणं इज अन ऑनर फॉर एनी गुड प्रोड्युसर. येस. शमिष्ठाताई, मी तुझ्याकडे येते. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला, त्याच्यामधले अनेक सीन हे कॉमेडी आहेत, कुठे भावनिक क्षण आपल्याला पाहायला मिळतात. तुला कुठे रिलेटेबल वाटलं का की तुझ्या घरात आणि तुझ्या ज्या हेल्पर आहेत त्यांच्यासोबतचे तुझे जे संवाद आणि चित्रपटातले डायलॉग्स कुठेतरी काहीतरी साम्य वाटलं का तिला? खूप 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 साम्य आहे याच्यामध्ये. रादर मी असं सांगेन की माझ्या मदतनीस जेव्हा तिने बघितलं, रमाने पहिल्यांदा ट्रेलर टीजर जे बघितलं ते बघितल्यानंतर तिनेच मला विचारलं की अहो ताई, हे आपल्या घरातलं ह्यांना कसं काय कळलं? म्हणजे फिल्म लिहिताना त्यांना कसं कळलं की हे आपलेच घरातले डायलॉग्स आहेत. सो इतके ते सेम आहेत आणि इतके ते कॉमन आहे. त्यामुळे जसं स्वप्नील आत्ता म्हणाला की त्यामुळे प्रत्येक बाईला, प्रत्येक पुरुषाला आपल्या घरात घडणारी ही गोष्ट आहे आणि जे रोज आपण आपल्या घरात अनुभवतो तेच आपण पडद्यावर बघणार आहोत. पण फक्त त्यात एक मसाला आहे, त्यात ह्युमर आहे, त्यात इमोशन्स पण आहेत. कधी कधी ते इमोशन्स आपल्याला डे टू डे लाईफमध्ये कळत नाही, आपण जगून जातो पण ते कळत नाही, ते पडद्यावर दिसणार आहेत. आणि पडद्यावर आपल्याला या फिल्म मार्फत दोन्ही बाजू बघायला मिळणार आहेत. कधी कधी असंही होईल, मला असं वाटते की ही फिल्म बघितल्यानंतर अनेक बायकांचा त्यांच्या आशाताईंकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल किंवा आशाताईंचा राणीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणजे ही फिल्म करताना सुद्धा जेव्हा प्रोसेस चालू होती प्रोडक्शनची आणि आम्ही लोकेशन शोधत होतो, सगळ्या गोष्टी करत होतो, तेव्हा जे काही प्रेशरमध्ये होते मी सुद्धा, कारण प्रोडक्शन हँडल करताना लोकेशन दाखवा ही खूप मोठी जबाबदारी होती. तेव्हाही माझ्या मदतनीसने माझ्यासाठी मी टेन्शनमध्ये दिसते म्हणून तिला कळलं होतं माझ्या फोनवरनं की आम्ही असं एक घर शोधतोय जिथे आम्हाला शूट करायचं. तर तिने अजून 2 घरं तशी शोधून आणली की ताई मी यांच्याकडे काम करते, तर मी तुमचं फोनवर बोलणं ऐकलं आणि तुम्हाला पाहिजे तसं कदाचित ते घर असू शकतं, तर एकदा तुम्ही जाऊन चेक करता का? तर तिनेही मला मदत केली, माझीही तिला मदत होतच असते. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की या फिल्ममार्फत हसणार तर आहेतच लोक, रडणारही आहेत, म्हणजे इमोशनलही होणार आहेत, पण एकमेकींच्या बाजू समजून घेते. छान टीम या चित्रपटाच्या माध्यमातून ट्रेलरमधून दिसते. सोशल मीडियावरती ते जे गाणं आहे ते फार छान गाजत आहे. तर मग गाण्याविषयी काय सांगशील? आणि जे स्टेप बसवला त्यावरती तुमचा जो एक रील आहे तोही फार छान व्हायरल होतो, त्याच्यामध्ये छोटी मायराही दिसते. सगळ्या जणी जुळून आल्यात, गाणं, ट्रेलर, डान्स स्टेप सगळ्याच भन्नाट आहेत. तर या सगळ्या कशा जुळून आल्या याबद्दल काय सांगशील? गाणं ज्या वेळेला बनत होतं त्यावेळेला 2 गाणी होती, एकतर खरं तर 4 गाणी फिल्ममध्ये आहेत. त्यातली 2 गाणी अशी होती की कोणतं प्रमोशनल सॉन्ग म्हणून घ्यायचं यावरही आमचे जरा मतभेद चालू होते, कारण इतकं सगळं आवडत होतं की नेमकं कोणतं गाणं हे प्रमोशनल सॉन्ग म्हणून घ्यायचं, कोणतं फिल्ममध्ये घ्यायचं यावर चर्चा होती. मग शेवटी सगळ्यांच्या 6 जणांच्या मताने एक गाणं ठरलं जे प्रमोशनल सॉन्ग म्हणून तुम्ही बघता आहात. आणि मी सांगेन की याचा स्टेप्ससाठीचा सगळ्यात मोठा वाटा मी सांगेन राहुल ठोंबरे जे आमचे कोरिओग्राफर आहेत. त्यांनी 4ही गाणी
कोरिओग्राफ केलेली आहेत आणि त्यांनी जे काही युनिक स्टेप्स दिलेल्या आहेत त्या गाण्यासाठी मला वाटतं नम्रताने त्याचा एक व्हिडिओसुद्धा रिहर्सलचा सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि त्यातही आहे. तर त्यामुळे मी सांगेन की ही सगळी जी काही मजा केली आम्ही आणि ती स्टेप आता इतकी व्हायरल होती आहे म्हणजे सगळे करतात. म्हणजे माझ्या घरी माझी 1.5 वर्षाची भाची आहे, बहिणीची मुलगी, तिलासुद्धा ती स्टेप करता येते. तर रादर हे स्वप्नीलचं सुद्धा म्हणणं होतं डान्स हा फोर्टे माझा वगैरे नाही, हा त्याचा पण त्याचा जास्त फोर्टे हा. तर तेव्हा त्यांनी सांगताना हे इन्स्ट्रक्शन अशाच होत्या की लहानांपासून ते वयस्कर बायकांपर्यंत पुरुषांपर्यंत सगळ्यांना इझी जाईल स्टेप, हुक स्टेप आपण ज्याला म्हणतो ते करायला सोपी जाईल अशी स्टेप आणा आणि ती राहुलने आम्हाला आणून दिली. मी लीड कॅरेक्टरकडे येते. चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळी म्हणजे आत्तापर्यंतच्या भूमिका होत्या त्या वेगळ्या होत्या आणि यामधून तुझी विनोदी भूमिका, भावनिक तू ही वेगवेगळे तुझे जे काही वेगवेगळे भाव आहेत तुझे ते हे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. तर या चित्रपटाच्या बद्दल काय सांगशील आणि एवढ्या सगळ्या चांगल्या व्यक्तींसोबत काम करायला मिळतं तर कसा होता अनुभव? खूप कमालीचा अनुभव होता. परेश मोकाशी सर, मधुगंधाताई या दोघांनी हा सिनेमा लिहिला, परेश सरांनी तो दिग्दर्शित केला आणि इतके उत्तम प्रोड्युसर्स आम्हाला मिळाले. स्वप्नील जोशीसारखा आत्ताचा नाही, गेले कित्येक बाल कलाकार आहे स्वप्नील दादा, लहानपणापासून काम करतोय आणि तो सुपरस्टार आहे मराठीतला आणि तो आज एक सॅग मागे अडकवून आमच्याबरोबर फिरत असतो. निर्माता आहे तो उत्तम, पण त्यांनी त्यांच्या पूर्ण 6 निर्मात्यांनी आता वितरणाची जबाबदारीसुद्धा स्वतःवर घेतलेली आहे. त्यामुळे या सगळ्यासाठी ते दिवसरात्र मेहनत करतायत आणि हा सिनेमा पोहोचवत आहेत. तर खूप छान वाटतंय अशा सगळ्या क्रिएटिव्ह लोकांसोबत काम करताना. खूप मजा येते. सारंगसोबत मी पहिल्यांदाच काम करते. मागे त्यांनी मला एक शब्द दिला होता की आपण काहीतरी करूया एकत्र, ते राहीलच आहे पण ते होईल लवकरच. तर काही कारण नव्हतं, तिची तारीख नव्हती, आम्ही तो शो कॅन्सल केला आणि ती आता मला ऐकवते त्याच्यावरनं कारण नसतं. तर असं आहे की सगळ्यांसोबत काम करताना मजा आली. पण मुक्ताताई सोबत काम करणं हे यापूर्वी काम केलं होतं. लज्जा नावाची आम्ही एक सिरियल केली होती, त्यात आम्ही एकत्र काम केलं होतं. पण मोठ्या पडद्यावर तिच्यासोबत झळकणं हे माझं स्वप्न होतं आणि हे मला माहिती नव्हतं की मुख्य भूमिकेतच मी तिच्यासोबत झळकीन. तर हे एक वेगळं स्वप्न होतं आणि मी खरं स्वतःला नशीबवान समजते की आत्तापर्यंत मी ज्या ज्या इच्छा व्यक्त केल्या आहेत त्या इच्छा ती स्वप्न माझी वेळोवेळी पूर्ण झाली आहेत. माझा विश्वास आहे की जेवढे आपण पॉझिटिव्ह राहतो आणि आपण पॉझिटिव्ह वाईब्स सोडत असतो तेवढे वास्तू तुम्हाला तथास्तू म्हणत असते आणि तुमच्या इच्छा पूर्ण करत असते. यावर माझा अनुभव म्हणजे मी खात्रीदायक सांगू शकते की असं घडतं, कारण मी हा अनुभव घेतलेला आहे. प्रचंड पॉझिटिव्हिटी आहे मी खूप सकारात्मक विचार करते, मी प्रयत्न करत असते कारण मला तसे अनुभव आलेत. थोडी स्वार्थी आहे मी आणि हावरटसुद्धा आहे, कारण प्रत्येक अभिनेत्याला, अभिनेत्रीला किंवा प्रत्येक कलाकाराला वाटत असतं की आपल्याला प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे, आपण प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देणं लागतो. तर या सिनेमामार्फत माझी एक वेगळी छटा तुम्हाला बघायला मिळेल. विनोदी काम तर आहेच, केलेलं आहेच, पण एक गंभीर बाजूसुद्धा तुम्हाला मला या सिनेमात बघायला मिळेल. आवर्जून गंभीर केलं आहे तर तसं नाही आहे, त्या कॅरेक्टरची गरज होती, त्या व्यक्तिरेखेची गरज होती म्हणून ते केलेलं आहे. पण अभिनेत्री म्हणून मला खूप शिकायला मिळालं, कारण परेश मोकाशी सर होते आणि मुक्ताताई आणि सगळीच टीम, सुकन्या मावशी आहे, सुप्रियाताई आहे, सगळ्यांकडनं खूप शिकायला मिळालं. आमचे फार तसे सीन नव्हते, पण एकच जो सीन आहे तो फार तसा व्हायरल होण्यासारखा आहे, जो थँक्यू मीम्स बनवणार आहे मी त्याचे आणि मी व्हायरल करणार आपल्या दोघांसाठी म्हणून. मगाशी मी दाखवलं, तो आता सारंग आहेच तर आपण दाखवू शकतो. अरे थँक्यू आशाताई. गो टू हेल. काय झालं? गो टू हेल म्हणजे नरकात जा आशाताई. नाही आशाताई रडू नका ऐका माझं ऐका. हो चुकलं, हो तिची चूक आहे सगळी, तिची. मी तिला बाहेर काढतो. आशाताई रडू नका. तर अशा पद्धतीचा एक सीन होता आमचा आणि असे अनेक क्षण आले सिनेमा दरम्यान. खूप मज्जा केली आम्ही, खूप धमाल केली आहे. मुक्ताताईसोबत खूप टाइमपास आणि मधल्या वेळेत आम्ही आमचं एक वेगळं विश्व तयार केलं होतं. आमची एक वेगळी स्क्रिप्ट आमची तयार केली होती. मुक्ताताईसोबत
खूप वेडेपणा केला आहे मधल्या काळात, मधल्या वेळेत जेव्हा 2 सीनच्या मध्ये गॅप असतो, जेव्हा आमची रिहर्सल झालेली असते, आम्ही गुडगलसारखं काम केलेलं आहे. आम्ही प्रॉपर रिहर्सल केली, नाही तर इथे निर्माते बसले ते म्हणतील ह्यांनी मज्जाच केलेली आहे. तर असं नाही, आम्ही खूप शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे. आणि तेच आहे की जे काम आपण एन्जॉय करतो ते प्रेक्षक एन्जॉय करतात. त्यामुळे आम्ही आमचं काम खूप मनापासून आम्ही एन्जॉय केलं आहे आणि आमची खात्री आहे की चित्रपटगृहात प्रेक्षकसुद्धा ते काम खूप एन्जॉय करणार आणि त्यांना खूप आवडणार आहे हा सिनेमा. आणि मगाशी स्वप्नील दादा म्हणाला तसं की तुम्हाला चित्रपट बघितल्याचं फिलिंग नाही येणार, ते तुमच्या समोर घडतंय की काय असं वाटेल, इतकं रिअलिस्टिक तो झालेला आहे. आणि मस्त झालं, मजा आली आहे. एक निर्माता म्हणून जी भूमिका साकारली आहे, तर एक निर्माता म्हणून कलाकारांकडून काय एक्सपेक्टेशन्स असतात आणि नेमक्या त्या एक्सपेक्टेशन या चित्रपटाच्या माध्यमातून फुलफिल झाल्यात का? 100% कोणतंही काम मी असं म्हणेन की या क्षेत्रात तर सगळे निर्माते आणि ॲक्टर हे ना नाण्याच्या 2 बाजू आहेत, ज्या कधीच मी असं म्हणेन की एकत्र येत नाहीत. म्हणजे पण जर त्याच्यातली एकही बाजू मिसिंग असेल ना, तर त्या नाण्याला अर्थ राहत नाही, म्हणजे त्याला व्हॅल्यू नाही आहे. तर मी कायम असं म्हणेन की जर आम्हाला बरेच सगळेच आम्ही साहीच्या साही निर्माते, आम्हाला खूप जरी काही करावंसं वाटतंय सगळ्यांसाठी, खूप आम्ही सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जरी करत असू, तरी ना समोरच्यांनी तो तसा पॉझिटिव्हली घेणं, त्यांचे 100% आम्हाला देणं हेही तितकंच गरजेचं आहे, कारण 2 वे कम्युनिकेशन आहे. तर यात मी म्हणेन की आम्हाला जी काही टीम मिळालेली आहे, आर्टिस्ट सगळेच कलाकार असू देत, टेक्निशियनसुद्धा असू देत, ती इतके उत्तम आणि इतके चांगले मिळालेत की त्यामुळे आम्हाला अजून मी म्हणेन की आम्हाला अजून त्यांचे लाड करता आले किंवा अजून जितक्या आम्हाला सुखसोयी देताही आल्या. पण माझं असं म्हणणं आहे की निर्माती म्हणून की आपण नेहमी काय घडतंय आपल्या फ्रंटवर याचा काहीतरी एक छोटा अंदाज हा आपण समोरच्याला दिलं पाहिजे. म्हणजे समोरच्याला ग्रँटेड नाही पकडता कामा. जर माझी शिफ्ट वाढतीये तर मी हे जाऊन जर आधी कलाकारांना सांगितलं तर मला नाही वाटत कोणताच कलाकार की मी नाही थांबणार, मी चाललो, काही पण करा तिकडे असं म्हणेल. पण जर त्यांना ग्रँटेड पकडलं, रे 9 वाजून गेले, 10 वाजून गेले तरी चालूच आहे शिफ्ट, काही कळतच नाही आहे, काय घडणार आहे पुढे, उद्याचं काय, परवाचं काय, हे जर नाही त्यांना सांगितलं तर तेही मदत नाही करू शकत. तर कुठेतरी ना एक ट्रान्सपरन्सी निर्माते आणि कलाकार यांच्यामध्ये राहिली तर ते सुद्धा आपल्याला मदत करतात आणि आपल्यालाही त्यांना मदत करता येते. त्यामुळे मी असं म्हणेन की या प्रोजेक्टला ही सगळीच चांगल्या लोकांची भट्टी जमून आलेली आहे. त्यामुळे आत्ताच फिल्म रिलीज व्हायच्या आधीच इतकी पॉझिटिव्हिटी आहे की जेव्हा तुम्ही ती फिल्म बघणार आहात तेव्हा तर तुम्हाला हे जे आम्ही बोलतोय ते का बोलतोय आणि त्याचा अर्थ हा फिल्म बघताना कळणार आहे. स्वप्नील दादा, एक शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की आत्तापर्यंतचे मराठी चित्रपट असतील किंवा बॉलिवूडचे चित्रपट असतील ते एका हिरो शिवाय इनकम्प्लीट असायचे. हिरो आणि हिरोईन हे चित्रपटाचं लीड असायचं. पण एक महिला प्रधान चित्रपट येतोय आणि आता पाठची जर हिस्ट्री आपण पाहिली तर अनेक महिला प्रधान चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. तर अशा चित्रपटांची पुढे काळात गरज आहे असं तुला वाटतंय का? मला असं वाटतं की चित्रपटाला हिरो आणि हिरोईन असतातच. आमच्याही चित्रपटाला आहेत. आमच्या चित्रपटाचा हिरो राणी आणि आशा आहेत आणि आमच्या चित्रपटाची हिरोईन हा सगळा बाकीचा क्रू आहे. सो हिरो बदलत राहतो. तुमच्या घरात कधी बाबा तुमचा हिरो असतो, कधी आई तुमची हिरो होते, कधी आजी हिरो होते, कधी मावशी हिरो असते. सो हिरो बदलत राहतो. सो प्रत्येक कथानकाचा हिरो वेगळा असतो. हिरो कोण? जो कथानकाचा हिरो असतो तो हिरो म्हणतो आपण. त्यामुळे ती सिम्बॉलिक आहे, ते प्रातिनिधिक आहे. हिरो म्हणजे पुरुष आणि हिरोईन म्हणजे स्त्री हे कधीच गळून पडलं आहे. आपल्याकडे अनेक अशी उदाहरणं आहेत. म्हणजे मदर इंडियाचा हिरो कोण आहे? नर्गिसजी होत्या, पण त्या हिरो आहेत चित्रपटाच्या. सो मला असं वाटतं की चित्रपट जो खांद्यावर पेलून नेतो तो हिरो. सो परेश मोकाशी आमचा हिरो आहे, मधुगंधा कुलकर्णी परेश मोकाशी आमचा हिरो आहेत, नमा आणि मुक्ता हे युनिट आमचा हिरो आहे, सारंग आमचा हिरो आहे. सो आमची गोष्ट आमचा हिरो आहे. त्या सो हिरो म्हणजे पुरुष आणि हिरोईन म्हणजे स्त्री ही कल्पना आता जुनी झाली. हिरो म्हणजे जो चित्रपट आपल्या खांद्यावर घेऊन जातो तो, किंवा हिरोईन ती जी चित्रपट आपल्या खांद्यावर घेऊन जाते ती. तर आमची गोष्ट आमचा हिरो आहे, कारण ही गोष्ट प्रत्येक घरात घडणारी गोष्ट आहे. आणि अनेक उदाहरणं असतील, म्हणजे हिंदी मराठीत असतील. अगदी आत्ता बोलायचं तर बायपणसारखं उदाहरण आहे
की तुझ्या लॉजिकप्रमाणे बोललं तर बाईपणमध्ये हिरो कोण आहे, पण त्या 6 बायका हिरोच आहेत. कारण चित्रपट जेव्हा 100 कोटीच्या आसपासची कमाई करतोय, एक सोपं नाही मराठी चित्रपटाला करणं. कुठल्याही चित्रपटाला 100 कोटीची कमाई सोपी नाही, पण मराठीला नाहीच नाही. सो या अर्थाने अनेक हिरो आहेत चित्रपटात, आणि त्या अनेक हिरोजना आणि हिरोईन्सना बघायला आपण गेलं पाहिजे 1 मेपासून जवळच्या चित्रपटगृहात नाच गं घुमा. फार छान गप्पा या चित्रपटाबद्दल झालेल्या आहेत. चित्रपटामागचे सीन्सही आपल्याला अनेक गमती जमती या गप्पांमधून समजलेल्या आहेत. हा चित्रपट एक कौटुंबिक विषय आहे आणि त्यामधून तुमचा एक वेगळा दृष्टिकोन, रोजच्या जीवनातला तुमचा पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या चित्रपटाच्या माध्यमातून बदलू शकतो. तर हा चित्रपट नक्की बघा.